नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो जर पाहिलं तर आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच महा ई सेवा केंद्र यांच्याबाबत जे काही शासनाचा CSC 2.0 अंतर्गत त्यांनी मार्गदर्शक सूचनामध्ये तरतुदी की असतील त्यांच्यामध्ये, तर त्या तरतुदींमध्ये सूचना करण्यात आलेल्या आहेत. आज दिनांक 2 जून 2025 रोजी एक जे-आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्या जे-आर अंतर्गत ज्या काही सूचना आहेत, त्या तरतुदीमध्ये सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्या नेमक्या सूचना काय आहेत, ते सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपले सरकार सेवा केंद्राबाबत शासनाचा जे काही CSC 2.0 यांच्या अंतर्गत ज्या काही सूचना करण्यात आलेल्या आहे, त्याच्यासाठी जर पाहिलं तर पूर्वीचा शासन निर्णय जर पाहिला तर 19 जानेवारी 2018चा या शासन निर्णयाद्वारे ज्या कोणाला हे अर्ज करायचे असतील त्यावेळेस काय केलं जात होतं, की त्या शासन निर्णयानुसार ज्या काही ग्रामपंचायत असेल, त्यांचे क्षेत्र असेल किंवा नागरी भागातलं जे काही क्षेत्र असेल, नागरी भागातलं पाहिलं तर झोन असेल किंवा वार्ड असेल, या भागामध्ये जे काही CSC-SPV CSC-SPV म्हणजे काय तर कॉमन सर्व्हिस सेंटर स्पेशल पर्पज व्हेइकल असे असणारे जे काही त्यांच्याकडं ऑनलाईन नोंदणीकृत जे काही CSC सेंटर असणार आहेत, त्या CSC सेंटरांचा दर्जा वाढवण्यासाठी जे काही CSC सेंटर हे आपल्या भागातील जे काही नागरिकांना सेवा देत असतात, त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र याचा दर्जा त्यांच्यासाठी प्राप्त करण्यासाठी ते स्वतः जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करू शकतात किंवा याच क्षेत्रामध्ये जे काही इतर केंद्रही म्हणजे CSC-SP व्यतिरिक्त इतर केंद्र जर असतील, ते सुद्धा अर्ज करण्यासाठी पात्र राहतील, असं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं. या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर ज्यांच्याकडे CSC क्षेत्र नाही, याच्या व्यतिरिक्त जर कोणी असतील, तर ते सुद्धा ते अर्ज या क्षेत्रासाठी करू शकतात आणि त्याच भागामध्ये किंवा इतर कोणताही व्यक्ती जर असेल, तर तो जर त्याच्या शर्ती, अटी जे काही असतील, त्या जर पात्र असेल त्याच्यासाठी, तर तो सुद्धा अर्ज करू शकत होता. यासाठी मग आपले सरकार सेवा केंद्र हा घेण्यासाठी पात्र असत होता. पण आता आज दिनांक 2 जून 2025 रोजी एक जे-आर निर्गमित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये याच ह्याच्यामध्ये जो काही अट होती, ह्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. तो काय केलेला आहे, तर आता यापुढे जर पाहिलं तर ग्रामपंचायत क्षेत्र असेल किंवा नागरी क्षेत्र असेल, त्याच्यामधलं झोन वार्ड असेल, त्या क्षेत्रामध्ये जर कुणाला आपले सरकार सेवा केंद्र घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी ज्या काही अटी दिलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत शर्तसुद्धा दिलेल्या आहेत. त्या नेमक्या काय आहेत, आता सध्या राहणार आहेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं, आपले सरकार सेवा केंद्रासाठी जे काही निवड झालेले अर्ज असणार आहेत, त्या अर्जदाराचं MSCIT किंवा CCC झालेलं असणं गरजेचं आहे किंवा निवड झालेले जे काही अर्जदार असतील, त्यांची निवड झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत त्यांनी यावरील दोन्हीपैकी म्हणजे MSCIT किंवा CCC या दोन्हीपैकी कोणतंही एक कोर्स उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. अन्यथा 6 महिन्याच्या नंतर त्यांचं जे काही केंद्राची मान्यता आहे ती रद्द करण्यात होईल, असा एक त्याच्यामध्ये तरतूद त्याच्यामध्ये नियम आहे. त्यानंतर जर पाहिलं तर सदर जे काही अर्जदार असणार आहेत, त्यांच्याकडे स्वतःचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणं गरजेचं आहे. तसेच जर पाहिलं तर अर्जदार हा जर पाहिला तर त्या जो काही भौगोलिक क्षेत्र आहे, ग्रामपंचायत एरिया असेल किंवा शहरी भागाचा जो काही वार्ड झोन असेल, जो काही क्षेत्र आहे, तो त्या क्षेत्रातील रहिवासी असावा आणि सदर अर्जदारास ज्या काही मराठी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं, हे सुद्धा त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच नंतर जर पाहिलं तर जो काही पूर्वीचा नियम होता, की 2018 सालीचा, त्याच्यामध्ये आणखी एक नियम त्याच्यामध्ये दिलेला होता. जे काही जिल्हाधिकाऱ्यांकडे जे काही प्राप्त अर्ज वगैरे येणार आहेत, त्यांची जे काही छाननी असेल, तर CSC यांच्या की जे काही CHचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर असतात, म्हणजे जिल्हा समन्वयक, यांच्याकडून त्याची अर्जाची तपासणी पूर्वी केली जायची आणि जिल्हा समन्वयकांशी अशा जे काही अर्जाची छाननी करावी लागत होती व परिशिष्ट ब नुसार त्यांनी जे काही असेल तर त्याची त्या परिशिष्ट ब मध्ये त्यांची माहिती संपूर्ण भरून नमुना फॉर्मॅट तयार करून तो अहवाल जे आहे ते सादर करावा लागत होता जिल्हाधिकारी यांना. त्याच्यानंतर जर पाहिलं तर जो काही निर्णय 23 ऑगस्ट 2002च्या शासन निर्णयानुसार जर पाहिलं तर जे काही स्थापित केलेले अर्जाचे जे काही असतील ते जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सेतू समिती समोर हे अहवाल सादर करत होते किंवा केंद्रांना आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा जे काही असेल तर निर्णय घेत येत होता. कुठे तर जिल्हा सेतू समिती समोर अहवाल ठेवून त्याच्या अंतर्गत तेव्हाच तो निर्णय घेतला जात होता. त्यानंतर जर पाहिलं तर आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्राप्त करण्यासाठी एकापेक्षा जास्त अर्ज जर प्राप्त झाले, तर त्यावेळेस कसं केलं जात होतं, की ज्या केंद्राने मागील 6 महिन्यामध्ये
जो काही कालावधीमध्ये त्यांचा BRC म्हणजे जर पाहिलं तर बिझनेस टू सिटिझन, म्हणजे त्यांनी जो काही बिझनेस केलेला आहे तो प्रत्येक ग्राहकापर्यंत त्यांनी किती दिले आहेत, जे काही त्यांची काउंट असेल सेवा दिलेल्यांचा, ज्यांचे व्यवहार अधिक असतील अशा कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजे CSCना आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा पात्रतेसाठी प्राधान्याने विचार करावा, असं याबाबत जिल्हाधिकारी जिल्हा सेतू समिती यांनी निर्णय घेईल आणि ते अंतिम राहील असं पूर्वी सांगण्यात आलं होतं. परंतु आता या आजच्या GR नुसार जर पाहिलं तर 2 जून 2025च्या GR नुसार जर पाहिलं तर जिल्हाधिकारी जे काही कार्यालय असेल त्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी असतात व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक हे असतात आणि यांच्या संयुक्तरित्या जे काही असेल तर संपूर्ण अर्जाची जी छाननी आहे ती पार पाडली जाते. आणि त्याच्यामध्ये 23 ऑगस्ट 2002च्या जे काही शासन निर्णयानुसार स्थापित केलेले जे काही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सेतू समितीसमोर हा प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र बाबत देण्याचा जो काही निर्णय असेल तो निर्णय घेण्यात येतो. परंतु आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या भौगोलिक क्षेत्रामध्ये एकापेक्षा जास्त अर्ज जर आले तर त्यांच्यासाठी खालीलप्रमाणे काही आता नियम लावण्यात आलेले आहेत. पूर्वी काय केलं जात होतं तर मागील 6 महिन्याचे जे काही रेकॉर्ड असेल तर त्यांचं ते रेकॉर्ड पाहिलं जात होतं. परंतु आता ते रेकॉर्ड तुमचं 6 महिन्यामध्ये किती ट्रान्झॅक्शन केलेत याचा काही इथं फायदा होणार नाहीये. त्यासाठी जर एकाच क्षेत्रामध्ये तुमचे जास्त अर्ज आले तर त्याच्यासाठी तुम्हाला खाली नियम लावलेले आहेत. ते गुणांकन पद्धतीचं जर याच्यामध्ये आहेत ते एकूण जर गुणांकन पाहिलं तर ती जी काही समिती असेल त्या समितीद्वारे त्यांची गुणांकन असेल किंवा मुलाखतीची प्रक्रिया असेल ती केली जाणार आहे सदर समितीमार्फत. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्या प्रक्रियेमध्ये एकूण 100 गुणाचे निर्धारित करण्यात आलेले आहेत. ते गुण कसं विभागणी केलेली आहे, प्रथम जर पाहिलं तर जर जो कोणी अर्जदार असेल तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल तर त्याला 30 गुण दिले जाणार आहेत. परत दुसरा, कोणत्याही शाखेचा तो जर पदव्युत्तर असल्यास त्याला 25 गुण दिले जाणार आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर CSC केंद्र जर त्यांच्याकडे असेल तर त्याच्यासाठी 25 गुण दिले जाणार आहेत. त्यानंतर समितीकडे जर जे काही मुलाखतीचे गुण असणार आहेत ते 20 गुण असणार आहेत. आणि त्यांच्या मुलाखतीच्या गुणांची जर खालीलप्रमाणे भाग पाहिले तर त्याच्यामुळे तांत्रिक ज्ञान जर त्यांच्याकडे असेल तर त्याच्यासाठी 6 गुण दिले जाणार आहेत 20 पैकी. पण तसेच त्यांच्या जे कोणी अर्जदार असेल त्याला लोकसेवा हक्क अधिनियम 2015चं जर ज्ञान असेल तर त्याच्यासाठी 4 गुण दिले जाणार आहेत. आणि त्याच्यासाठी सामान्य ज्ञान किंवा व्यक्तिमत्व किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये ज्याने जे काही राबवलेले उपक्रम असणार आहेत त्याच्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर कार्याचा अनुभव असल्यास त्याच्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये त्याला 10 गुण असणार आहेत. अशा पद्धतीनं 100 गुणाचं म्हणजे 30, 25, 25, 20 असं 100 गुणाचं संपूर्ण हे अवलोकन केलं जाणार आहे. आणि त्या पद्धतीनं एकाच ठिकाणी जर 2 अर्ज आले तर त्याचं हे असं पद्धतीनं निर्णय होणार. तर अशा पद्धतीनं जो काही निर्णय पूर्वी घेतले जात होते त्या पद्धतीनं आता घेतले जाणार नाहीये. त्याच्यामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. संपूर्ण हा GR आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हा GR सविस्तर आणखी पाहायचा असेल तर तुम्ही www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता, किंवा तुम्हाला जर हा GR पाहायचा असेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तिथं WhatsAppचा ग्रुप जॉईन करा आणि WhatsApp ग्रुपवर जॉईन केल्यानंतर मला वैयक्तिक मेसेज करा, तुम्हाला तो GR पाठवण्यात येईल. अशा पद्धतीचं एक छोटंसं माहिती देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. असेच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.